थोडक्यात महत्त्वाच्या संक्षिप्त बातम्या. पाटण तालुक्यातील येराड विभागातील विकास कामाचे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून फलटण येथील खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर. सातारा लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष. 16 मार्चपासून सातारा पंढरपूर दादर एक्सप्रेस होणार सुरू. कोरेगाव ते पंढरपूर केवळ 95 रुपयात होणार प्रवास. कोरेगावला मिळाला थांबा. पाटण तालुक्यातील मरळी गुंडी व दिवशी घाटातील वनव्यात वनसंपदा जळून खाक. आमदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली खट्टा व मान तालुक्यातील अधिकाऱ्यांची दहिवडी येथे टंचाई आढावा बैठक संपन्न. वाई महागणपती घाटावर सिंगम 3 चित्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी केली मोठी गर्दी. भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड तालुक्यातील उमरज येथे भेट. सातारा शहरातील बाबर कॉलनी येथून अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहन गव्हाट यांचे केबिन बंद असल्याने धरणग्रस्तांनी व्यक्त केली नाराजी. पाटण तालुक्यातील कळंबे येथे होणाऱ्या ग्रीन एनर्जी प्रकल्पाच्या विरोधात तारळे येथील कृती समितीची बैठक पार पडली. खटाव तालुक्यातील कातरकटाव येथे ग्रामस्थांच्या वतीने रानमाळा येथे महालक्ष्मी प्रवेशद्वार ते मंदिर रस्ता कामाचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला. सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नतीच्या प्रक्रियेवर शिक्षकांच्या हरकती. खटाव तालुक्यातील गुरसाळे येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन. मान तालुक्यातील कोळेवाडी येथे पाणी पुरवठा नळ कनेक्शन बंद केल्याने माजी सैनिकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. कराड तालुक्यातील उमरज येथे ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबवला होम मिनिस्टर कार्यक्रम. होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पाटण तालुक्यातील मुंद्राळ हवेली येथे कुस्ती मैदानात माऊली जामदाडेकडून सोनूकुमार चितपट. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मान खटावच्या धारकऱ्यांची सामूहिक मुंडन करून धर्मवीर बलिदान मासाची नेर येथे सुरुवात. सातारा जिल्ह्यातील बँकांनी पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढीसाठी वित्त पुरवठा करावा. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांचे आदेश. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व गावांचा विकास साधला. आमदार बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड प्रीतिसंगमावर दिली प्रतिक्रिया. सातारा शहरातील शाहूपुरी चौक येथे हॉटेल सनडॉन शेजारी कन्हेर योजनेच्या जलवाहिनीला लागली गळती. शाहूपुरी भागात पाण्याची टंचाई. गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू. महाबळेश्वर तालुक्यातील कासवड चोरमलेवाडी परिसरात वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर पर्यटकांचे ठरत आहे आकर्षण. सातारा जिल्हा परिषद चौकातील कॉर्नर येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर सातारा पोलिसांची कारवाई. दारूच्या बाटल्या व मुद्देमाल केला जप्त. सातारा शहरातील महानुभाव मठाजवळ जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती. हजारो लिटर पाणी वाया. लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांचे प्रतिपादन. कोरेगाव शहरातील दिलीप हॉलमध्ये बैठक पार पडली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालीम संघ येथून सातारा पोलिसांनी केले पथसंचलन. सातारा सेंट्रल इमारतीच्या बांधकाम प्रकरणी कारवाई करा, रिपाईची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. बॉम्बे रेस्टॉरंटजवळील अवैध गौण खनिज विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते रोहन राजे शिर्केंचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. पोलीस असल्याचे सांगून सातारा शहरातील जेडपी चौकात सकाळी फिरायला आलेल्या महिलेचे 1 लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात व्यक्तीने हातचालाकीने केले लंपास.